लॉला जर ॲडमिशन घ्यायचं तर त्याची एक प्रोसेस असते. हां. पहिलं की आपलं एक माइंडसेट पाहिजे की आपण आता कोर्टात जाणार आहे काही वर्षांनी, म्हणजे काही वर्ष म्हणजे 5 वर्षात किंवा 3 वर्षात. तर माझं असं मत आहे, कारण की मी आज खूप असे स्टुडंट्स बघतो की जे फक्त असं धक्का दिलाय आणि ते लॉला आलेत. तर असं खूप सारे गर्दी करण्याचं असं मला काय वाटत नाही की खूप गर्दी येते, पण त्यातले जे सोन्यासारखी जी काही पोरं आहेत, तर मला असं वाटतं की त्यांनी जे एक प्रोसेस आहे ते सीईटीची एक्झाम त्याला अगोदर द्यावी लागते. तर सीईटी एक्झाम हे सर्वच पास करतात, पण माझी अशी इच्छा आहे की एकदम धडाकेबाज अशी पोरं आली पाहिजे, कारण की त्यांना उद्या कोर्टात रिप्रेझेंट करायचं आहे आणि त्यांना देश रिप्रेझेंट करायचं आहे, कारण की उद्या ते एखाद्याला न्याय मिळवून देणार आहेत. कारण की जर तुम्ही खूप सारे असे जर स्टुडंट्स बघाल की त्यांना माहीत नसतं, त्यांना फक्त त्यांच्या आईवडिलांची इच्छा असते आणि ते लॉमध्ये हां. तर मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं एक स्वतःची तयारी, मनाची तयारी आणि की सीईटी देऊन, सीईटी दिल्याच्या नंतर पण ॲडमिशनचे कॅप राऊंड्स असतात, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3. मग ते कॅप राऊंडमध्ये आपल्याला कॉलेज लागतात. तर त्यांना मग ते 5 कॉलेजेसपैकी जे कुठलं कॉलेज लागतं ते त्या हिशोबाने त्यांना घ्यायचं असतं, अशी प्रोसेस.